कब तुम्हें उड़ा के लेके जाऊं। हाँ ऐक ना संजय, काय ग, नाही आवडले ना ते? तू जरा बाहेर जाते का? मला थोडं काम आहे ग. सॉरी. संजय, आम्ही दोघं बाहेर निघालोय. तू पण येतेस का? मी? हो, म्हणजे तुझीही ओळख होईल ना. दिदे, कोणाशी बोलत होतीस? दिसलं का? मैं बस वो ए गंजकेश, काय बघत होता रे वाकू वाकू? आ? ए संजू. हा सॉरी दीदी. तुम्ही आमच्या संजूला घेऊन जा ना बरोबर. दिदे, काय हे सगळं? आणि तू? देखिए आप गलत मत समझिए कुछ। मैं आपके में टूरिस्ट गप्पसा गप्पस. आज सकाळी वाचवलं तुला. आता कोणी नाही येणार आहे वाचवायला, कारण आता मी आहे इथं, कळलं ना? कसं कसं आणायचं तुला बोल. डायरेक्ट हाणू का पायतान भिजून भिजून हाणू तुला? 10 हानीन आणि 1 मोजीन, लक्षात ठेव. संजू अगं. संजू अगं काय? हाच आहे का तुझा लंडनचा जॉब? तिथे खोटं बोललीस ना माझ्याशी? म्हणजे तुला या गंजक्याला भेटायला यायचं होतं, रणजित दाजींना नाही. अगं कोण आहे हा माणूस? संजू, मी तुला सांगते सगळं, पण तू शांत हो ना आधी. शांत हो? एवढं सगळं बघितल्यानंतर शांत हो? अगं तू जरा काय खुळ्या टाळकीची आहेस का? अगं तुझं वरड आलंय ना दाराशी, 4 दिवसात लग्न आहे तुझं. तू संजू अगं हळू बोल ना, ऐकेल कोणीतरी. मी तुला सांगते ना सगळं, शांत हो जरा. मोहित, तुम अभी जाओ. स्वरा ऐसे कैसे तुम्हें छोड़ के? नहीं, अगर किसी ने देख लिया ना तो तमाशा हो जाएगा. अब भी जाओ तुम. संजू, संजू, संजू प्लीज. हे बघ, तुला माझी शपथ आहे संजू. हे बघ, आता प्लीज कोणाला काही सांगू नकोस. ट्रस्ट मी तुला सगळं खरं खरं सांगेन. पण हे बघ, तू माझी लहान बहीण आहेस ना ग. प्लीज 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 माझं ऐक ना. मी तुला नक्की सगळं खरं काय ते सांगेन. स्वरे, संजू हे बघ, आता आई बोलवतेय, मला जाऊ दे. पण आय प्रॉमिस मी तुला सगळं खरं खरं ते सांगेन. तोपर्यंत तू कोणाला काही सांगू नको. हा, तुला शपथ आहे माझी. एवढी बाई, एवढ्या रात्री काय करता इथे? एवढ्या रात्रीचं काय करता इथे? काय प्रॉब्लेम आहे? ते मंदिरात आलते दर्शन घ्यायला, बाकी काही नाही. नाही, तो आता सकाळचा मुलगा बघितला, जरा काही काही चालला होता. काय त्रास वगैरे देतोय का? मग आजूबाजूला का घुटमळतोय तू तुझ्या? काही प्रॉब्लेम आहे का संजू? असेल तर तू मला अगदीच सांगू शकते.
तसं काही नाही, शपथ शपथ तसं काही नाही बघ. बरं, ओळखतेस तू त्याला? बॉयफ्रेंड? अगं बॉयफ्रेंड आहे का तुझा तो? हो. लई काम पडल्यात, एक 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 काम उरकायला पाहिजेत बघ संजय. पटापटा. संजय, ए संजय. अगं अगं संजय, दूध उतू गेलं, लक्ष कुठे आहे तुझं? अगं सर मग अशा टायमाला आधी गॅस बंद करायचा असतो, एवढं बी कळत नाही वे तुला? काय करायचं ह्या पोरीला तर का नाही? अगं लगीन घर आहे आपलं, इथं 100 कामं पडल्यात, एक एक काम उरकायचं सोडून तू तर कामं वाढवायलाच बसलीस बघ. सकाळपासून बघती मी, तुझं काही एका कामावर ध्यान नाही. संजय, संजय, आता रडायला काय झालं तुला? अगं काय झालं? अगं संजय, असं भरल्या घरात कुणी रडतं का? हे असलं अडग्यासारखं काम आहे बघ तुझं. नेमकं कामाच्या टायमात तुला ऊत येतो बघ. काय झालं रडायला? अगं संजय, तुझ्या ताईचं आता लग्न ठरलंय का नाही? घरात एवढे पाहुणे रावळे येणार जाणार आणि तू अशी रडत बसणार वय? अगं संजय, रडायला काय झालं नेमकं सांग की ग मला. संजय अगं बोल की काय झालं? अगं काय झालं संजय? माय रडू नकोस ग तू. हे बघ, तू चिड माझ्यावर एखादं काम करू नकोस, पण रडू नकोस बाई. का रडायलीस? कोण काय बोललं काय? काय झालंय का? आई आई काही नाही, काही नाही झालंय. संजू सकाळपासून थोडी इमोशनल झाली. का पण? कशा पाय? अगं आई, का काय विचारतेस? मी आता चालली आहे ना कायमची सोडून, म्हणून. हे बरं आहे तुमचं. काम नाही धंदा आणि अरे अरे गोविंदा. कालपर्यंत तू रडत होतीस, आज ही रडती. अगं मी बी आई आहे तुमची, मला काय वाईट वाटत असेल का नसेल सांग बरं, पण तरी बी मी कंबर कसून उभीच आहे ना कामाला. असं रडत बसून काम होणार आहेत वय ग? आई तू उगाच तुझं बीपी नको वाढवून घेऊस. मी बोलते ना संजूशी. संजू, संजू चल. मला तर काय करत नाही ह्या पोरीच. हे बघ संजू, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. खरंच? अगं सोरा दीदी, तुला तरी कळतंय का? हे बघ संजू, आता मी जे तुला सांगणार आहे ना ते शांतपणे आणि मध्ये न बोलता ऐकून घे. काल तुझ्या मुलाला बघितलंस, त्याचं नाव मोहित पालीवाल. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो ग. मी युकेला गेले होते ना, तिथे भेट झाली आमची. आधी मैत्री झाली आणि नंतर कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलंच नाही ग. खूप चांगला आहे ग मोहित. हा ना? मग तू एकदा घरी बोलून बघ की. कसं बोलणार? मोहित मूळचा राजस्थानचा, ना तो मराठी ना आपल्या जातीचा. आपल्या घरातनं परवानगी नाही मिळणार हे आम्हाला माहितीच होतं. त्यात आपले डॅडी, त्यांना बांदल घराण्याची शान किती महत्वाची माहितीये ना तुला. ते परमिशन देणं शक्यच नाही ग. अगं पण म्हणून तू अशी वागणार आहेस होय ग? धोका देणार आहेस होय आपल्या घरच्यांना? अगं एवढंच होतं, मग लग्नाचा घाट घालायचंच कशाला? मी नाही घातलाय घाट. आणि मी कोणत्या तोंडाने घरी जाऊन सांगणार होते? कालपर्यंत मोहितकडे नोकरी नव्हती, त्याची तरी तयारी असायला हवी ना. आणि आपल्या घरातलं वातावरण तुला माहितीच आहे. एकतर प्रेम विवाह, दुसरं म्हणजे अमराठी माणसाशी प्रेम विवाह, आणि तिसरं म्हणजे नोकरी नसणाऱ्या माणसाशी प्रेम विवाह.
असं सांगणार होते मी घरी. तरी आता एक प्रॉब्लेम सुटलाय. मोहितला बेंगलोरमध्ये एक चांगला जॉब मिळाला. हा ना, झालाय ना प्रॉब्लेम सॉल्व्ह, झालाय की नाही? आणि तू मोहित इथंच आहे की नाही? मग तू लग्न करून टाक त्याच्याशी. आणि हे सगळं तू मला कशा पायी सांगत बसतीस? जा जा आतमध्ये, हे सगळं आत्ताच्या ताईडॅटीनं सांग. जा पटकन जा. हे बघ आधीच लय घोळ झालाय बघ, अजून नको ग घोळ वाढवून ठेवूस. हवं तर मी येते तुझ्या सोबतीला. मी सांगणारच आहे. हा ना, मग चल, ये जायच्या आधी सांगून टाक. संजू, काही वेळ निघून जात नाहीये. हे बघ, हे लग्नाचं अजून आपल्या आपल्यातच आहे. अजून पत्रिका सुद्धा छापून आलेल्या नाहीये. तू मला थोडासा वेळ दे, मी योग्य वेळ बघून हे सगळं सांगते. अगं तिथे येळ निघून गेलीये का सगळी ऑलरेडी. आणि पत्रिका नाही छापल्या म्हणजे तू आधीच्या लग्नाला स्पष्ट नाही म्हणायला पाहिजे होतस बघ. हा ये ग साळू, आणि आपण दोघी बी मिळून लोळू. काय चाललंय ग कुचू कुचू? मला बी सांगा की बाईच. काही अगं संजय, मी सांगते ना. अगं काही नाही, मी आता जाणार म्हणून ती जरा इमोशनल झालीये. मी तिला तेच समजावत होते, आईची काळजी घे, डॅडींची काळजी घे, आणि लहान लहान म्हणून हा जो पोरकटपणा चालवलायस ना, तो कमी करा आता जरा. सोरे, संजी माझी लय गुणाची, तू तिला अंडर एस्टिमेट करू नकोस बर का. बर, आता आईला आज जाऊन मदत करा काय, आणि मी केळीची पानं घेऊन येते. हा नीट जा. हो. दिदे, तुझ्या नक्की डोक्यात काय चाललंय ना तेच कळत नाहीये बघ मला. अगं निदान आईला तरी सांगून टाक की. मी तुला म्हणलं ना, मी योग्य वेळ आल्यावर सांगते. योग्य वेळ आल्यावर, योग्य वेळ आल्यावर कधी येणार आहे ग तुझी योग्य वेळ? हा, पत्रिका वाटून झाल्यावर? पत्रिका अजून छापून पण आलेल्या नाहीयेत. तू वाटण्याबद्दल काय बोलतीये? मी मोठी आहे ना, मला बरोबर कळतंय. अगं मला सगळं मान्य आहे ग तिथे. बरं हे बघ, आई आता एकटीच बसली, डॅडी पण नाहीयेत घरात. आत्ताची संधी आहे तिथे, सांगून टाक की ग. काय गे साळकाई माळकाई, काय करताय तिकडे उभं राहून? संजय, स्वरीकडे काय हट्ट तर करत नाहीस ना? नाही आई. चला चला, आवरा आवरा, नुसते बसून राहिलेत काय? हा, हे घ्या चला. पोरीचं लग्न म्हणजे बापाला किती काम असतं बाई. बॉक्स? ह्यो आणि कसला बॉक्स म्हणायचा? अहो आता काय आणलं ही? काय करले नाही? अक्कल ना बक्कल. वरती टकोरात काय आहे की नाही? नुसतं रिकामी हाऊत. तुला काय वाटलं कसलं बॉक्स आहे? नेहमी तेच. ए पोरींनो, इकडे या. ठीक आहे, पत्रिका आहे स्वरांगी तुझी. कशी आहे? एकदम चरचरीत. आता आपली चॉईस म्हणलं एकदम नादच खुळा. स्वरांगी रणजित शुभविवाह. ते स्पेलिंग मिस्टेक वगैरे चेक करून घ्या. डेट टाइम वगैरे, आकार उकार सगळं. नंतर तक्रार चालणार नाही. म्हणजे कसं वाटायला मोकळं. आणि आपल्या अख्ख्या घरानं तूच एकटी जास्त शिकलेली आहे. तर तू चेक कर, म्हणजे वाटायला मोकळं कसं. बघू. हे घ्या. हॅलो. हा, ए कल्याणी, अगं जतवर त्या सुंदरा मावशीचा फोन आहे. आले आले. झालं? अगं आता पत्रिका पण आली. आता कधी सांगणार आहे सोरा दीदी? सांगते. अगं येऊ का? ते वहिनी साहेब नाही दिसत कुठं? आम्ही दिसतोय ना? सॉरी सॉरी, गुड आफ्टरनून मॅडम. ते पत्रिका घेऊन आलतो, ते दाखवायला. तुम्हाला दाखवतो की. सगळ्यात भारी छापून घेतले ना, एक नंबर, हायएस्ट क्वालिटी म्हणा ना.
ही तुमची हायेस्ट क्वालिटी का? हा. आम्हाला काय समजता तुम्ही? तुम्हाला काय वाटलं आमचा अपमान करून तुमची पोरगी या घरात सुखानं नांदल? अहो, काय झालं मॅडम? मुद्दाम दिलीत ना पत्रिका आम्हाला आमचा इन्सल्ट करायला? काय झालं? नाही काय नाही, येतो आम्ही. थांबा राजश्री. नाही म्हणजे रागवलाय दिसतंय आम्हाला, पण का रागवलाय ते सांगा मग जा की. राजश्री काय झालंय काय? आईसाहेब पत्रिकेवर नाव नाही हो आमचं. नाही 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 छापले की. कुठं? असं खाली आई साहेबांचं नाव, त्यानंतर 2 भावंडांची नावं, आणि मग कुठेतरी खाली नाव घातलंय हो आमचं. आई साहेब, अहो मोठ्या सुनबाई आहेत की नाही आम्ही या घरच्या. सौभाग्यवती राजश्री अजितराव ढाले पाटील, त्यांच्या जोडीनं नाव नको? सुजितरावांनंतर नाव घातले, ते तर आले पण नाहीयेत लग्नात. काय कुकुला बाळ समजलं का हो आम्हाला? हा, एक काम करा, असं छापून घ्या, आमच्या धीरांच्या लग्नाला यायचं सौ राजश्री. हा, अहो अपमान करायचाच आहे ना आमचा, तर नीट तरी करा. राजश्री ते बघू आपण नंतर. कधी बघायचं आई साहेब? पत्रिका छापल्या त्यांनी वाटायला सुद्धा घेतल्या असतील. राजश्री अक्का म्हणतीये ना बघू नंतर. बघू नंतर. नाही, नेहमीच आहे तुमचं. आम्ही काही बोलायला गेलो की तुमचं उत्तर तयारच असते. नाही आमची किंमत नसेल ना तुम्हाला तर आम्हाला नाही थांबायचं इथं. नाही थांबायचं, चाललो आम्ही. नाना गेले. वहिनी साहेब माफ करा. म्हणजे काय आहे की आमच्या इथं मॅटर रेडी असतो, फक्त नाव आणि हे बदलतं, कुलदैवताचं नाव बदलतं आणि डेट आणि टाइम बदलतो, बस. बाकी तसंच असतं. पण त्यांना पाहिजे तसं छापून घ्यायचं तर छापून घेऊ ना आपण. नाही नाही, तेवढं महत्वाचं नाही ते. बाकी काही चुका असतील तर बघा तुम्ही. बेबी राजेश्री ताई, तुमची हरकत नसेल तर थोडं बोलू का? यासाठी चालाय ना? आम्ही जर नाही म्हणलो तर बोलायचं राहणार आहे का तुम्ही? नाही, तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, पण थोडं ऐका ना माझं. कसं आहे, अशा शुभ प्रसंगी घरातली लक्ष्मी नाराज झाली तर ते घरासाठी चांगलं नसतं ना. म्हणून राग सोडा. राग? अहो ना आमच्या रागानं कुणाला काही फरक पडतो का? आणि इतकीच जर किंमत असते ना आमच्या रागाची तर आमची समजूत काढायला 1.5 दमडीच्या नोकर माणसाला पाठवलं नसतं. बरोबर आहे तुमचं. मी खूप छोटा माणूस आहे हो. पण तुम्ही मानानं मोठ्या आहात. तुम्ही मोठ्या मानानं राग सोडा. दादासाहेबांना कळलं तर त्यांना आवडणार नाही हे. मग चांगलंच आहे की, चांगलंच आहे. तुमच्या दादासाहेबांना आम्ही न आवडण्याचं अजून एक कारण मिळेल. चांगलंय की. तसं बी आतापर्यंत आम्ही यांच्याकडे बघून शांत होतो, पण आता नाही. मला काय वाटतंय याची कोणाला परवा नसेल ना, तर कोणाला काय वाटतंय याची बी आम्हाला परवा नाही.
सखूला सांगा आमचं सगळं सामान आणून खाली ठेवायला. आम्ही गाडीतो. वा बाजूला. दिदे दिदे अगं तुला कसं ग कळत नाहीये. आधीच एवढा वेळ होऊन गेलाय. अजून काहीतरी घोळ झाला ना तिथे तर त्याआधी सांगून टाक की गाईला. हा अगं तू एवढी हुशार फॉरेनला शिकून आलेली. तुला वाटतंय ना तितकं सोपं नाहीये हे. अगं आपलं अख्खं घर हालल ग दिदे. काहीतरी विस्फोट होण्याच्या सांगून टाक माझे बाय. तुला आण आहे माझी. अगं तू तू मोठी आहेस ना. आहे ना, मी वयाने आणि अनुभवाने तुझ्यापेक्षा मोठी आहे ना. मग अगं कसं आणि कधी सांगायचं हे मला कळतंय ना ग. संजय हे घे आणि पटकन शेट्ट्यांच्या बंगल्यावर जाऊन एवढा चष्मा तुझ्या डॅडींला देऊन ये. अगं ती विसरून गेल्यात. आता हिच्याकडे काय बघायलीस? संजय आई म्हणते तर जा ना पटकन. आपण आल्यावर नक्की बोलू. एक काम कराय ना ग बघ तुला. आता काय नवऱ्या मुलीला पाठवायचं का तिकडं? दर पटकन देऊन ये जा. तू जर ये मला मदत करू लाग.